तर मराठा आंदोलनासंदर्भात एनडीटीव्ही मराठीवरती आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। मनोज जरांगे पाटील यांचं 60 टप्प्यात आंदोलन होणार आहे। सूत्रांची महत्त्वाची माहिती। मुंबईमध्ये आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहणार आहे अशा स्वरूपाची माहिती समोर येते। गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्या केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आंदोलन होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। एकूण 7 टप्प्यांमध्ये हे आंदोलन होणार अशी सूत्रांची माहिती सध्या समोर येते। आणि आता थेट जाणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, सध्या आपण बघतोय 60 टप्प्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे आणि केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर असं हे व्यापलेलं आंदोलन असेल। तुम्ही सध्या कुठे आहात आणि काय सध्याचे अपडेट्स या आंदोलनासंदर्भात? मी शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि शिवनेरी माझ्या डाव्या बाजूला आहे, मागच्या बाजूला। काल संध्याकाळी 6च्या दरम्यान श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मी मुलाखत केली त्यातल्या मुलाखतीचा अंश जरी आपण दाखवला तरी आपल्या लक्षात येईल की प्रत्यक्षात आझाद मैदानावरती जे आंदोलन होणार आहे त्याचबरोबर राज्यामध्ये 7 वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्याचं नियोजन पण जरांगे पाटील यांनी आधीच केलेलं आहे। आणि मग गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत, जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत असे या आंदोलनाचे टप्पे आहेत। आणि ते काल बोलताना सांगून गेले आपल्याशी की एनडीटीव्हीने ज्या पद्धतीने हे कव्हरेज केले त्याच्यात ही एक गोष्ट तुम्ही सांगा की आमचं आंदोलन हे 7 टप्प्यावरती असेल। म्हणजे कसं तर आझाद मैदानावरती आंदोलन सुरू असतानाच गावात जे लोक आहेत त्यांनी गाव पातळीवरती आंदोलन करावं, त्याचबरोबर जे लोक जिल्हा पातळीवरती त्यांनी जिल्हा पातळीवरती आंदोलन करावं, काही लोकांनी पेंडॉलमध्ये तिथे बसून आंदोलन करावं, त्याबरोबर जे गावातले तरुण आहेत त्या तरुणांनी आंदोलन करावं, असं या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे केलेले आहेत। दुसरं असं आहे की आत्ताच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या बोलण्यात एक गर्भित इशारा दिसतो आहे। ही भाषा जरी सौम्य असली आणि कायद्याची असली तरी सुद्धा कुणी काठी जरी डिवसली तरी मराठी शांत बसणार नाही, ते कायद्याच्या पातळीवरती आंदोलन करतील। आपल्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी एवढं कायदेशीर सातत्यानं आवाहन करून सुद्धा दुर्दैवाने काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळं सरकार सुद्धा सजग असेल। पण आता मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की सगळ्यांनीच, जे 5000 लोक आहेत सगळ्यांनीच काही आझाद मैदानात येण्याची गरज नाही। जे लोक आज मुंबईत येतील त्या लोकांनी परत जावं, उद्या गावात जाऊन आंदोलन करावं। म्हणजे या आंदोलनातला एक भाग असा पण असेल की जे लोक मुंबईला आलेले आहेत त्या लोकांनी मुंबईपर्यंत यायचं, पुन्हा गाव पातळीवरती परत जायचं आणि तिकडे आंदोलन करायचं। या 7 टप्प्यातले 5 महत्वाचे टप्पे तर एनडीटीव्हीने आत्ताच सांगितले महाराष्ट्राला। श्री मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन केवळ आझाद मैदानावरती होणार नसून ते 7 टप्प्यामध्ये गाव पातळीपासून ते राज्य पातळीवरती असणार आहे। प्रसंगी महिलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांचं आहे। या आपल्या बातमीच्या आणखी त्याची व्यापकता वाढवण्यासाठी काल संध्याकाळी आपण जो मनोज जरांगे पाटील यांचा गाडीमध्ये संवाद साधला त्यांच्याशी, त्याच्यात त्याचे बरेचसे तपशील आहेत। आणि आताच प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी सांगितलं की आमचं हे आंदोलन हे 6 ते 7 टप्प्याचं आहे आणि त्या टप्प्यामध्ये गाव हा सुद्धा घटक त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेला आहे असं दिसतंय प्रज्ञा। अगदी पुन्हा एकदा ते म्हणतायत एकीकडे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सोन्यासारखी संधी तुमच्या समोर आलेली आहे आणि तुम्हाला या संधीचं सोनं करण्याची खूप चांगली वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा ते म्हणतायत की तुम्हाला अजूनही वेळ गेलेले नाहीये, आम्ही उपकार जे आहेत मराठा गोरगरीब मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतायत। खरंच सरकार याची काय कशा पद्धतीने दखल घेऊ शकेल? नाहीयेत सरकारकडे पर्याय नाहीयेत, कारण सरकारच्या हातात पर्याय असते तर मुख्यमंत्र्यांनी जे ओएसडी पाठवलेले आहेत त्याच्यापेक्षा काही लोकांना तिथे पाठवलं असतं। तसं तर होताना दिसत नाही, कारण मर्यादित स्वरूपाचेच पर्याय सरकारकडे आहेत। त्या पर्यायामध्ये माफ करा, त्या पर्यायामध्ये काय करू शकतो तर जे गॅझेट आहे त्या संदर्भामध्ये सरकार कदाचित विचार करेल की या गॅझेटच्या दृष्टीनं आपल्याला काही करता येऊ शकतं का। परंतु पुन्हा आता जे सकाळमध्ये बातमी एक प्रकाशित झाली मला ती महत्वाची वाटली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं की शिंदे समितीने पण असं म्हटलेलं आहे, तो प्रश्न विचारलाय जरांगे पाटलांना। शिंदे समितीने असं म्हटलेलं आहे की जे गॅझेटर मधल्या नोंदी आहेत त्या वैयक्तिक पातळीवरच्या नोंदी नाहीयेत, त्या एका रिजन मध्ये मराठा कुणबी मराठा राहतात अशा पद्धतीच्या नोंदी आहेत। काल लक्ष्मण हाकेने जी मांडणी केली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की फक्त मराठा समाजात थोडाच कुणबी होता, त्याच्यामध्ये ब्राह्मण पण होते, त्याच्यामध्ये जैन होते, त्याच्यामध्ये लिंगायत होते, त्याच्यामध्ये तेली होते। हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय कुणबी असल्यामुळं फक्त मराठाच नसून इतर जात घटक सुद्धा याच्यामध्ये कुणबी म्हणून त्यांच्या नोंदी निजाम राजवटीमध्ये झालेल्या आहेत। कायदेशीर दृष्ट्या बघाल तर ते बरोबर आहे, कारण अशा नोंदी सापडलेल्या आहेत, जैनांच्या सापडल्या आहेत, लिंगायतांच्या सापडल्यात, ब्राह्मणांच्या सापडलेल्या आहेत।
म्हणून तो कायदेशीर तिढा आहे की ज्या मुद्द्यावरती आज मनोज जरांगे पाटील म्हणतायत की ह्या मुद्द्याला गृहीत धरून तुम्ही सरसकट मान्यता द्या, तसं होणार नाही. सरकार समोरचे पर्याय फार मर्यादित आहेत. मगाशी आपल्या एनडीटीव्हीवरती बोलताना सदानंद मोरे सरांनी फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की ते असं म्हणाले की मराठा समाजाचे जे धुरीण आहेत त्यांनी पण ही गोष्ट मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून द्यायला हवी की जी गोष्ट सरकार कोणाचंही असो ते करणं शक्य नाहीये, त्या गोष्टीसाठी आग्रह धरणं काही योग्य नाहीये. ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करणं, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळवून देणं, शिक्षण महाग झालेलं आहे ते शिक्षण कसं स्वस्त होईल, पुन्हा शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत तेही तुम्ही लक्षात घ्या, असा सगळा भाग त्यांनी मांडलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे शेती प्रश्न आहेत त्याची तुम्ही आरक्षणाची जी सांगड घालत आहात त्याच्याऐवजी सारथी जेव्हा आलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा सारथी आणण्यामध्ये सदानंद मोरे यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्या सदानंद मोरेंचं असं मत आहे की कृषी प्रश्नावरती बोलताना तुम्ही आरक्षणाची सांगड घातलेली आहे, ते सरकार करू शकतं की शेतमालाला भाव मिळणं, जे शिक्षण महाग आज महाराष्ट्रात झालेलं आहे, कमालीचं शिक्षण महाग झालेलं आहे, ते कसं स्वस्त करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणं, ते करणं सरकारच्या हातात आहे, ना की सरसगट मराठा समाजाला कुणबीतनं आरक्षण देणं. प्रज्ञा, सरकारसमोरची अडचण मोठी आहे. अगदी खरं आहे. आणि अर्थातच त्या अनुषंगानं सरकारची कोंडी होऊ नये यासाठी सुद्धा काही प्रयत्न होत आहेत का? कारण मनोज जरांगे पाटलांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा हेच सांगितलेलं आहे की 5,000 जर आपल्याला क्षमता दिलेली आहे आझाद मैदानावरती तर टप्प्याटप्प्यानं आपण जाऊया, काही पुढे